मटर पनीरची भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर त्यासाठी मी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे. दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे आणि एक मोठा चमचा बटर घेतलं आहे. त्यामध्ये खडे मसाले घातले, काळी मिरी, लवंग, दालचिनी, वेलची, तेजपत्ता आणि कांदा आणि टॅमॅटोची प्युरी मी यामध्ये टाकून घेणार आहे. याप्रमाणे फोडणीमध्ये आपण कांदा टॅमॅटोची प्युरी करून टाकली आहे. एक टॅमॅटो घेतला आणि एक कांदा घेतला आहे आणि तो थोडा सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेतला आणि मिक्सरला लावून घेतलं आहे. त्याची बारीक पेस्ट करायची आहे. आता मसाले घातले आहेत. मी लाल तिखट घातलं आहे 2 चमचे, छोटे चमचे आहेत आणि धणे पावडर, जिरा पावडर मी एक चमचा घातला आहे आणि हळद घातली आहे आणि आता व्यवस्थित आपण मिक्स करून त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. बघा तेल व्यवस्थित सुटलेलं आहे त्या मसाल्याला आणि वाटण आपलं चांगलं भाजून निघालं आहे. आता मटर पनीर मिक्स जे मार्केटमध्ये भेटतं ते मी 3 टेबलस्पून घालून घेतलं आहे. याप्रमाणे त्यामध्ये मिक्स करून घ्या, म्हणजे आपली ग्रेव्ही खूप छान लागते. नक्की तुम्ही मटर पनीर मिक्स वापरून अशी भाजी बनवा. तुमची ही भाजी रेस्टॉरंटसारखी तयार होईल. अशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता चांगली उकळी येऊ द्यायची आहे 2 मिनटं आणि त्याच्यामध्ये आता मी मटार घातले आहेत. मटार 1 बाऊल घातलेले आहेत. याप्रमाणे मटार घालून आपण ते शिजवून घ्यायचे आहेत. ह्या मसाल्यामध्ये आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊन आता वाफेवरती याला आपण शिजवून घेऊया. आता वाफेवर थोडंसं शिजवल्यानंतर चेक करूया. मटार आपले आता व्यवस्थित वाफून झालेले आहेत, मसाल्यामध्ये कोट झालेले आहेत. आता व्यवस्थित त्याला मिक्स करून झाल्यानंतर लागणार नाही याची काळजी घेऊया. मटार अजून शिजायचे आहेत, थोडेसे 40% शिजले आहेत. त्यामुळे आपण आता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया, कारण आपले मसाले जळू शकतात, खाली लागू शकतात. म्हणून मी थोडंसं पाणी घालून घेतले, म्हणजे मटार आपले व्यवस्थित शिजले जातील. तर आता परत आम्ही 10 मिनटं स्लो गॅसवरती मटार शिजून घेणार आहे. बघा याप्रमाणे आपले मटारही शिजले आहेत. आता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता पनीरचे तुकडे घालणार आहे. घरी बनवलेलं पनीर आहे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी पनीर कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे. तुम्ही नक्की असं घरीच बनवा पनीर. बाजारात भेसळयुक्त खाण्यापेक्षा घरी बनवलेलं सोपं आहे. तर त्यामध्ये मी आता मीठ घालून घेतलं आहे. या पनीरचे तुकडे छोटे आहेत केलेले, त्यामुळे मी अलगद असं चमच्याने मिक्स करून घेणार आहे, नाहीतर पनीरचे तुकडे होऊ शकतात. त्यामुळे आता आपण त्याच्यामध्ये जेवढी आपल्याला पातळ ग्रेव्ही करायची आहे तेवढं आपण 1 कप पाणी घालून घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता या पनीर आणि मटरला आपण परत 5-1 मिनटं स्लो गॅसवरच शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यात 1 मूठ कसुरी मेथी घातली आहे, म्हणजे रेस्टॉरंटसारखी चव येईल. आणि व्यवस्थित 5 मिनटं शिजून झाल्यानंतर आपण चेक करूया. आपली भाजी तयार झालेली आहे. बघा याप्रमाणे आपली भाजी तयार झालेली आहे. त्याच्यामध्ये आता रिचनेस येण्यासाठी मी फ्रेश क्रीम 2 चमचे घालून घेत आहे. याप्रमाणे आपली रेस्टॉरंट स्टाईल मटार पनीर भाजी मटार पनीर मिक्स मसाल्याने बनवून तयार झालेली आहे. बघा याप्रमाणे मटार पनीर मिक्स वापरून आपण ही भाजी तयार केलेली आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल. जर आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.